तू तेज दे नवचेतना विश्वास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देव तिच्यावरती नाही ती आता झाली आहे ती आमच्यापेक्षा ती समाजाची आता जास्त झाली ती देशाची जी भूमिका झालेली आहे देश महत्वाचे आपल्याकडे देश मला म्हणतो असो तर आजच्या ह्या दिवशी मला बोलायची संधी मिळाली तुमच्या पुढे जर तुम्हाला कधी वाटलं तर कधी एक असा कार्यक्रम ठरवा माझे काउन्सिलर काही दुसरे आहेत त्यांनाही मी घेऊन येईन आणि तुम्हाला जर खरंच पाहिजे ज्ञानप्रकाश क्रीडा मंडळ जे आहे ना ते नुसतं फक्त बोर्ड लावत नाही सामाजिक ते प्रत्यक्षात काम करतो जर का असं जर तुमच्याकडनं जर आलं तर त्याने एक प्रोत्साहन मिळेल एखादा कार्यक्रम घेण्याचा चांगला काउन्सिलर आपण आणू की कशा पद्धतीने अभ्यास करावा कशा पद्धतीने पालकांनी त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे करिअर म्हणजे काय असतं करिअर कसं निवडावं हे तुम्हाला करता येईल फक्त एवढंच आहे की तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे तरच आहे यांना एक स्फूर्ती आहे की आपल्याला काहीतरी आपल्या मुलांसाठी करायचं असो पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आभार मानतो माझ्या मुलांनी सत्कार केला त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे पण त्याही बद्दल आपले आभार मानतो येतच सांगतो धन्यवाद तर आपली परिस्थिती आपले सराउंडिंग्स आपलं सगळं चांगलं होऊ शकतं आणि नॉट जस्ट आर सेल्फ्स आपलं स्वतःच व्यक्तिमत्व बदलत नाही आपली फॅमिली आपलं समाज आणि आपला देश तर आपण जर हे ध्येय केलं की आपल्याला हे सगळं बदलायचं आहे तर आपलं चिकाटी असली पाहिजे आणि शिक्षण हा एकच मार्ग आहे जे आपल्याला हे मिळवून देऊ शकतो तर आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी जे स्टुडंट्स आहेत इथे तर प्लीज ध्येय ठेवा आणि स्ट्राईव्ह फॉर द बेस्ट आणि इथे जे ज्ञानप्रकाश क्रीडा मंडळ आहे पूर्ण परळगाव आहे ते तुम्हाला मदत करतीलच तर जस्ट स्ट्राईव्ह फॉर द बेस्ट आणि कीप अप द हार्ड वर्क आणि हे जे माझं यश आहे त्याच्यात सर्वात मोठा वाटा जो आहे सिंहाचा वाटा तो माझे वडील श्री प्रणय सुर्वे यांचा आहे म्हणजे मीडियम दोन्हीमध्ये जे असतात ते एकाच लेवलचे असतात कारण आम्ही म्हणजे आता आमची बॅच म्हटलं तर 75 SSC जे किती जुनी बॅच आहे आमच्या वेळेस 60% ते 70% म्हणजे आकाशाला आम्ही हात लावल्यासारखं असायचं आता 98च्या वर म्हणजे हात लावल्यासारखं असतं कारण परीक्षा पद्धती बदलली आहे मार्कांची पद्धत बदलली आहे आणि चढाओढ त्यामुळे जास्त झालेली आहे चढाओढ खूप वाढली आमच्या वेळेस असं काही नसायचं फर्स्ट क्लास मिळाला म्हणजे खूप छान ऑनर्स म्हणजे खूपच छान म्हणजे तसं होतं पण एक मराठी मीडियमची म्हणून पण पुढे जेव्हा कॉलेजला गेल्यानंतर पहिल्या वर्षी त्रास व्हायचा पण नंतर इंग्लिश आम्हाला आयुष्यात कधी त्रास झाला नाही मी स्वतः मराठी मीडियम